हे दादा कशाला बोलवलं तुम्हाला? काय काम होतं बोल की. अरे आलास का तू? तुला तर माहिती आहे आपलं फक्त हॉटेल होतं, आता आपण गुराळ पण वाढवलंय, काम आपलं डबल झालंय. देशील ना मला तसंच? हे दादा हे काय बोलतोय तू? मला नाही जमणार हे असलं काम. 12-12 तास काम करणं इथं मला नाही जमणार. माझ्या भरोशावर नको राहू. आयुष्यात मला मोठं काहीतरी करायचंय. अरे काय करायचं तुला? मला पण सांग, मला जमलं तर मी पण तुला मदत करेन. हे बघ दादा, मी या वर्षी तर काय करणार नाही. मी आताच परीक्षेतनं मोकळा झालोय. मी मस्तपैकी फिरणारे एन्जॉय करणारे. आणि हे बघ, तू माझी काळजी करू नको. जे मी करणार आहे ना ती माझ्या स्वतःच्या जीवा करणार आहे. जेव्हा माणसाचं पोट भरतं ना आणि त्याला 2 टाइमचं जेवण भेटतं ना, तर माणूस अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. आणि माणसाचं जेव्हा पोट मोकळा असतं ना, तेव्हाच माणूस कमवायच्या गोष्टी करतो. कसं आहे ना, घरचा खर्च, तुझा खर्च, तुझ्या शिक्षणाचा खर्च ही मी करतोय ना, तर तू मोठ्या मोठ्या गोष्टी करणारच काय? तुला कशाचं टेन्शन? ह्यात माझी काय चुकी? तुम्ही आधी तुमच्या भविष्याचा विचार केला नाही, त्याला मी काय करू? मला करायचं असेल तर तुम्ही करा हे काम, मी नाही करणार. वा रे, घरच्या जबाबदारीने मला वर येऊ दिलं नाही, तर तुझ्यापेक्षा मोठी स्वप्न होती माझी. ते बघ, तुला जसं वागाय तसं वाग. इथून पुढे मी तुला कधीच म्हणणार नाही दुकानात बस म्हणून. हे दादा, मला तुझ्यासोबतच काम करायचंय. मी माझ्या मनाची तयारी केली. हो दादा, बॉसचं बोलणं ऐकून पण लय वैताग आलाय. आणि एवढं काम करून पण पगार फक्त 12,000 रुपये आलाय. खरं दादा, सगळ्यांचा कंटाळा आलाय या. कसं नाही छोट्या, आपण जे आता करतोय ना ते बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे. आणि हे बघ, नोकरी करणं चुकीचं नाहीये. नोकरी तर माणूस मजबुरीत करतो. स्वप्न बघितले पाहिजे बाबा. कसं आहे ना, आपल्या आयुष्यात काय करायचं हे महत्वाचं. आयुष्यात नुसत्या गोष्टी बोलून नसतात दाखवायच्या, करून पण दाखवायच्या असतात.